सगळ्यात प्रथम मी हे म्हणतो की आज जे आपले राजेशदादा विटेकर आमदार साहेबांनी जे माझी नियुक्ती केली आणि अजितदादाचे काय मागं मी चांगले भाषण वगैरे ऐकले आणि त्यांनी जे काम करते मेहनत करते अशा लोकांसाठी ते त्यांची इच्छा आहे की बा तसे लोक त्यांच्याकडे आले पाहिजे. आणि मी एक चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळं आजपर्यंत मी बऱ्याचशा काही कामं चांगले केलेले आहेत आणि सामाजिक चळवळीची कामं केलेले आहेत, समाजाच्या हितासाठी कामं केलेले आहेत. परंतु आता मला असं वाटतंय की या पक्षांमध्ये मी गेल्यानंतर येणाऱ्या भविष्य काळामध्ये मी राष्ट्रवादी वाढवण्याचं काम प्रथम करत आणि त्याच्यानंतर जे समाजाच्या हितासाठी काही कामं असतील ना ते सुद्धा मी करण्याचा प्रयत्न करत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर आपण प्रवेश करत आहात. पूर्णासारख्या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने नगरपालिकेत काय कशा पद्धतीने असेल? नाही, या बारीला राष्ट्रवादीच्या बऱ्याचशा सीटा आणण्याचं काम आम्ही करू आणि स्थानिक स्वराज्य आहे, जिल्हा परिषद आहे, ग्रामपंचायत आहे, या ठिकाणी बरेचसे ग्रामीण भागामध्ये माझा परिचय असल्यामुळं या बारीला तालुक्यामधून राष्ट्रवादीचा झेंडा आम्ही फडकवण्याचा प्रयत्न करू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.